ट्रॉफी 2025 पंतपाटन क्रीडा नगरी। ऋत्विक और जिगर प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी, तो रोहिदास पवार पवारवाड़ी की तरफ से गेंदबाजी करते हुए। मोरबा पवारवाड़ी बनाम गुजरात के बीच का ये मैच, तमाम दर्शक इस मैच का मजा ले रहे हैं केटीसी लाइव के माध्यम से। गेंदबाज तैयार, रोहिदास की पहली गेंद ऋत्विक के लिए, हालांकि डॉट गेंद आई, पहली गेंद डॉट गेंद आ चुकी है। 5 ओवर का ये मैच है। रोहिदास पवारवाड़ी मोरबे बनाम गुजरात, बैटिंग हो रही है गुजरात टीम की। पहली गेंद डॉट जा चुकी है। इस ओवर की दूसरी गेंद सीधे बल्ले से खेलने की कोशिश की थी, बाहरी किनारा, शॉर्ट थर्ड मैन के ऊपर गेंद को फील्ड किया। 1 रन जरूर मिला ऋत्विक को। खाता खुल चुका है गुजरात टीम का, बगैर नुकसान 1 रन। बगैर नुकसान 1 रन। अब जिगर आ चुके हैं स्ट्राइकर एंड पर। रोहिदास करेंगे इस ओवर की तीसरी गेंद। बेलदार समाज ट्रॉफी 2025। जिगर स्ट्राइकर एंड पर हैं। ऋत्विक थे नॉन स्ट्राइकर एंड पर। डॉट गेंद आई। इस ओवर की अब तक गेंदें समाप्त हो चुकी है। 3 में 2 डॉट, 1 सिंगल। गुजरात बनाम मोरबे पवारवाड़ी। बैकफुट पे जाके इस गेंद को स्टीयर करने की कोशिश की। काफी बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा पेश कर रहे हैं गेंदबाज रोहिदास पवार। मोरबे पवारवाड़ी और गुजरात के बीच का ये मैच, दोनों टीमें काफी लंबे से आई हैं। जिला रायगढ़ और तहसील माणगांव। मोरबे पवारवाड़ी सिंगल मिला, सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 2 रन। 2 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। रोहिदास पवार गेंदबाजी कर रहे हैं। सामने हैं ऋत्विक। और ये सीधा गेंद डाला, सीधा दे मारा ऋत्विक ने। इरादा पक्का तो दे धक्का, गेंदबाज हुए हक्का बक्का, क्योंकि ऋत्विक ने लगाया शानदार छक्का। ठोक दीजिए। तब से हमें 200 का इनाम आ चुका है। शुक्रिया अशोक जी। और लगातार 3 सिक्सर के लिए 500 रुपए का इनाम। तो मैच की तरफ हम चलेंगे। लगातार 3 बाउंड्रीज के लिए भी 500 का इनाम है। अशोक पवार इनकी तरफ से। टीम का टोटल आ चुका है 8 रन पहले ओवर की समाप्ति के बाद। नए गेंदबाज विशाल पवार। स्ट्राइकर एंड पर होंगे इस वक्त जिगर होंगे स्ट्राइकर एंड पर। ऋत्विक ने एक खूबसूरत छक्का दागा पिछले ओवर की आखिरी गेंद पर। 5 ओवर का ये मैच है। तुषार है मेरे साथ, साथ स्कोरर, कमेंटेटर, स्कोरर, बॉलर, बैटर, कितनी भूमिकाएं निभाते हैं श्री गणेश स्पोर्ट्स के मालिक। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, 1 रन जरूर मिला है बाय के तौर पर। चुलबुल पांडे सर का इशारा, चुलबुल के चुलबुलाहट आज हमें नजर आएंगी। शायद आज अंपायर हमारे नाचेंगे।
डांसिंग अंपायर है हमारे चुलबुल पांडे। सलमान का कैरेक्टर हमने देखा था दबंग में चुलबुल पांडे का, लेकिन ये असल में दबंग है चुलबुल। स्ट्राइकर एंड पर ऋतिक। 9 पे आता ओवर टोटल। राइट आर्म ओवर द विकेट, शॉट ऑफ लेन गेंद थी। ऋत्विक ने इस गेंद को पुल किया, पुल उनका सक्सेसफुल हुआ। डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। ऋत्विक के इनिंग का यह दूसरा छक्का। टोटल बना है 15 रन। फिर से एक बार क्या बल्लेबाजी हो रही है, हेलीकॉप्टर को उड़ाया ऋत्विक ने, लेकिन जैसा शॉट था उतनी ही अच्छी गेंद थी और उतना ही अच्छा कैच लिया गया। बहुत ही बढ़िया कैच लिया गया मुरवे पवारवाड़ी के फील्डर द्वारा। डीप स्क्वायर लेग पर ऋत्विक के बारी गेंद होता हुआ गुजरात को मिलता हुआ ये पहला 440 वोल्ट का झटका। तू भी एक लटका लगा डीजे। के ऊपर उदय आ चुके हैं नए बल्लेबाज पंत पाटनकर क्रीड़ा नगरी। आने वाले दिनों में 30 अप्रैल से लेकर 3 मई तक 5 लाख रुपए की बड़ी टूर्नामेंट इस मैदान पे होने वाली है। टेनिस बॉल क्रिकेट का वर्ल्ड कप, जिसे माना जाता है पूरे खोपोली और कालापुर शहर का वर्ल्ड कप आने वाले दिनों में आने वाला है। लेकिन उससे पहले हम देखेंगे बेलदार समाज के क्रिकेटर्स में किस में कितना है दम। आज शाबा इंटरप्राइजेस खेलेगी। अक्षय सालुंके की टीम, उनके चहीते खिलाड़ी अमोल चौहान मैच नंबर 3 में उनकी तरफ से कप्तानी करते हुए नजर आएंगे। राइट आर्म ओवर द विकेट, शॉट ऑफ लेन गेंद थी। फ्रंट फुट पे आके इस गेंद को खेला, बहुत ही बढ़िया कवर्स के ऊपर से छक्का लगाया बल्लेबाज उदय ने। आते ही सिक्सर। 15 और 6 बनेंगे 21। कोई भी टीम डमी बेलदार समाज का खिलाड़ी मत लेके आई है, ओरिजिनल बेलदार समाज के खिलाड़ी ही खेलेंगे। रिवर्स दागने की कोशिश कामयाबी। अब तुषार, मुझे लग रहा है ये प्रोफेशनल क्रिकेट हो रहा है। 21 और 6 27, 500 कमाने का मौका है अगर तीसरा सिक्सर आता है तो, क्योंकि 2 आ चुके हैं उदय के बल्ले से। ठोक दीजिए जैसे उदय ने ठोका।
नजर आए। जिगर गेंद सीधा गए कवर पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन ठोक दीजिए। मुन्ना ने मन में ठान लिया, आज लाइव भी है करजत टेनिस क्रिकेट, करजत खानापुर टेनिस क्रिकेट .in। 1 रन जरूर मिला जिगर को और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 33 रन स्कोर बोर्ड के ऊपर। हाँ, बीमर और वाइड के लिए आप रिव्यू ले सकते हो, बाकी किसी भी चीज़ के लिए नहीं है क्या? बाकी किसी भी चीज़ के लिए नहीं ले सकते, ऐसा बोल रहा था मैं। और अंपायर जब चाहेंगे रिव्यू ले सकते हैं, लेकिन ये बेहतरीन सिक्सर आया बल्लेबाज उदय के बल्ले से। मानो उदय नहीं ये सुनामी आ चुकी हो, उदय नहीं मानो तूफान आ चुका हो, उदय नहीं मानो ये समंदर की ऐसी लहर आ चुकी है मैदान के अंदर, जो गेंदबाजी को अपने बहाव में लेकर जा रही है। ठोक दीजिए। साथ खेल रही है 39 पे 1, 39 लॉस ऑफ 1 विकेट। अन्नदाता सुखी भवा। मैं अशोक पवार साहब से गुजारिश करना चाहूँगा, जिन्होंने अन्नदान के लिए बड़ा योगदान दिया है इस श्रृंखला में, उनका यहाँ पर स्वागत किया जाए। पवार साहब का स्वागत किया जा रहा है, जिन्होंने अजय पवार, जिन्होंने काफ़ी बड़ा योगदान दिया है। मैच की तरफ हम चलेंगे, जहाँ पर रन बनते हुए नजर आए। 41 सचिन तैयार। उदय के लिए रिवर्स दागने की कोशिश, एक ऐसी दुधारी तलवार जो चले तो सामने वाले की गर्दन काट दे, ना चले दोस्तों तो खुद की गर्दन कटने में देर नहीं लगती। 41 पे 1। एक रन यहाँ पे जरूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 42, 1 विकेट के नुकसान पर। ओवर नंबर तीसरा खत्म हो चुका है। 14 की औसत से ये रन आ चुके हैं। 42 लॉस ऑफ 1 विकेट। गुजरात एक अच्छे औसत के साथ खेल रही है। करंट रन रेट अगर देखा जाए गुजरात का इस इनिंग का, तो 14 रन प्रति ओवर। 42। चलिए, अब बगैर टाइम पास ये मुकाबला आपको जारी रखना है। मुरबे पवारवाड़ी के कप्तान को मैं सूचना देना चाहूँगा, आपके शुरुआती 4 ओवर 20 मिनट के अंदर ख़त्म होने ज़रूरी। ये स्कोर कार्ड हम देख रहे हैं गुजरात बनाम पवारवाड़ी मोरबे के बीच। बॉलिंग एनालिसिस हम देख रहे हैं। 8 के औसत से रन दिए थे रोहिदास ने, सचिन ने 15 की औसत से रन दिए और विशाल जो आए उन्होंने 18 की औसत से रन दिए, यानी कि 18, 15 और 8 कुल मिला के रन बने हैं 42। रोहिदास अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए, सामने है उदय। ये उदय नहीं मानो गुजरात का तूफान हो, इस तरह से बल्लेबाजी हो रही है। 3 सिक्सर उनके इनिंग में अब तक आ चुके हैं। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। उदय को मिलेगा सिंगल। 43 पे आता हुआ टोटल। अब स्ट्राइकर एंड पर होंगे जिगर, जिससे गेंदबाजी करेंगे रोहिदास। मुरबे पवारवाड़ी बनाम गुजरात, तमाम मेहमानों का फिर से एक बार हम स्वागत करेंगे बिलदार समाज ट्रॉफी 2025 में।
राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की। जिगर ने एक रन जरूर मिला और इस एक रन से पड़ता हुआ टोटल 44 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। रोहिदास पवार इस ओवर में वापसी करते हुए नजर आ रहे हैं। ओवर नंबर चौथा। 3 ओवर का खेल जब समाप्त हुआ था तो 14 की औसत से 42 रन आ चुके थे। इस ओवर में अब तक 2 रन आ चुके हैं। कुल मिलाकर 44 पे 1। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी उदय ने, बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी। अविनाश पालंडे एक जमाने का रिवर्स का बादशाह था ये जो अंपायर हैं। चलिए एक बार आउट दिया तो आउट दिया। अंपायर डिसीजन इज फाइनल डिसीजन, नो आर्गुमेंट्स विद अंपायर। चलिए अंपायर क्या फैसला है आपका? इसीलिए रिव्यू नहीं है, एच के लिए रिव्यू नहीं है। एच के लिए रिव्यू नहीं है, वाइट बॉल और बीमर के लिए रिव्यू है। वेस्ट साइड बीमर और रन आउट के लिए है। यहाँ पर रिव्यू नहीं है। आपको एक बार अंपायर ने आउट दिया तो आउट ही, आपको बाहर जाना पड़ेगा उदय जी। नहीं है, रिव्यू नहीं है, रिव्यू सिस्टम नहीं है एज के लिए, क्योंकि हमारे पास ना तो अल्ट्रा एज है, हमारे पास ना तो स्नेकोमीटर है। चलिए उदय आपको बाहर जाना होगा। 44 पे 1 है, 44 पे होंगे 2। अरे चुलबुल आप क्यों उनसे उलझ रहे हो? एक बार अंपायर ने आउट दिया, रिव्यू नहीं है। मैं चिल्ला रहा हूँ यहाँ से चिल्ला रहा हूँ मैं। रिव्यू सिस्टम नहीं है इस चीज़ के लिए, इस चीज़ के लिए रिव्यू सिस्टम नहीं है। एच जो लगा, अंपायर को आवाज़ आई, अंपायर ने आउट दिया, बात खत्म। क्या है अविनाश सर? आउट है। चलिए अविनाश सर, बहुत ही बढ़िया अंपायरिंग होती है इस साल अविनाश सर पालंडे की, क्योंकि अपने ज़माने में ये प्रोफेशनल क्रिकेटर थे और जब से इन्होंने अंपायरिंग स्टार्ट की है अब तक 150 से ज़्यादा टूर्नामेंट में इनकी अंपायरिंग हो चुकी है। 44 पे 1, गेंदबाज तैयार। रोहिदास जिन्होंने उदय को आउट किया और उदय की जगह संभालने के लिए आ चुके हैं रवि। हाँ हाफ इनिंग में हम टॉस ज़रूर लेंगे क्योंकि अगला मैच होगा उरण पनवेल बनाम जवारवाड़ा, जवारवाड़ा बनाम उरण पनवेल, खोपोली खालापुर कर्जत बिल्डर समाज ऑर्गेनाइज बिल्डर समाज ट्रॉफी 2025। नए बल्लेबाज रवि होंगे स्ट्राइकर एंड पर। जिगर अभी भी क्रीज में मौजूद है। ओवर नंबर चौथा चल रहा है, 44 पे 2 है। राइट आर्म ओवर द विकेट रोहिदास करेंगे इस ओवर की चौथी गेंद। 3 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है। ज्यादा टाइम पास ना किया जाए। रवि स्ट्राइकर एंड पे, ये अच्छी गेंद, हल्की सी अपील की गई, 1 रन जरूर मिला। 1 रन से बढ़ता हुआ टोटल 45 पे 2। इस ओवर की अब 5वीं गेंद करेंगे गेंदबाज रोहिदास अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए टीम की तरफ से चौथा। लेकिन स्ट्राइकर एंड पर इस टीम के कप्तान जिगर। गुजरात, इतनी दूर से ये टीम आई है पंत पाटनकर क्रीड़ा नगरी में
तो उनका हम ज़रूर स्वागत करेंगे। फुल टॉस किया था रोहिदास ने, सिंगल ज़रूर मिला जिगर को, दूसरा चुराने की कोशिश और यहाँ पे रनआउट का खतरा था। जाना दोनों ही बल्लेबाजों ने और अपने पैर वापस खींच लिए क्रीज में। पैर तो वापस ज़रूर खींचे हैं क्रीज में, लेकिन अब नए बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर रवि। रोहिदास रवि को करेंगे इस ओवर की 5वीं गेंद। इस ओवर के बाद ड्रिंक पे गए, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। पानी लेकर जाइए, पानी लेकर जाइए, क्योंकि इस ओवर के बाद हम लोगों ने कहा था ड्रिंक्स ब्रेक, क्योंकि धूप काफ़ी है। 4 ओवर के बाद ड्रिंक्स ब्रेक यहाँ पर होता हुआ 4 ओवर की समाप्ति के बाद 46 पे 2। लेकिन मैं बुलाना चाहूँगा उन दो कप्तानों को, जवाहरवाड़ा बनाम उरण पनवेल। उरण पनवेल के कप्तान और जवाहरवाड़ा टीम के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है जैसे ही यहाँ पर 5वां ओवर ख़त्म होगा।
49 स्कोर कार्ड के ऊपर। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, अंपायर का नो बॉल का इशारा और ये 4 रन, कुल मिला के 5। वेस्ट साइड बीमर और फील्डिंग टीम ने लिया है, फील्डिंग टीम ने लिया है रिव्यू। वेस्ट साइड के लिए है, वाइड बॉल के लिए है और अंपायर चाहे तो रनआउट के लिए ले सकते हैं। वाइड नहीं है ना, वाइड नहीं है, रनआउट और वेस्ट साइड बीमर। इट्स नो बॉल। तो थर्ड अंपायर ने देखा और फील्डिंग टीम ने अपना एक रिव्यू गंवाया है। मुरबी पवारवाड़ी ने 5 रन स्कोर कार्ड के ऊपर ऐड हो चुके हैं और इन 5 रनों से बढ़ता हुआ टोटल 54। आखिरी ओवर है, 54 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। इसके बाद का मुकाबला मैं जवारवाड़ा और उरण पनवेल दोनों टीमों के कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है। मैच नंबर 2 आज के दिन का फ्री हिट जारी रहेगा, फ्री हिट है ये और इस फ्री हिट को उठाया आर पार स्टेडियम पार बल्लेबाज रवि ने आसमानी तूफानी सुल्तानी जिलानी छक्का। बल्लेबाजी का मुजाहरा पेश करती हुई टीम गुजरात काफी बढ़िया बल्लेबाजी का मुजाहरा करती हुई टीम गुजरात 60 पे 2 है इस ओवर की। बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की थी, अच्छी गेंद विकेट कीपर के दस्तानों में गई, रुकावट टोटल वहीं पे 60 पे 2। 60 पे 2 हैं इस ओवर की। अगली गेंद करेंगे गेंदबाज अन्ना, जिन्होंने कभी नहीं खाया गन्ना। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला है, थोड़ी देर गेंद हवा में है, कैच होने की संभावना और इसी के साथ रवि के पारी का अंत। ठोक दीजिए। ये ओवर नंबर चल रहा है 5वें ओवर की। अब तक गेंदें समाप्त हो चुकी है 5। पांच गेंदें समाप्त हो चुकी है इस ओवर की। आखिरी गेंद, क्या राजा बजाएंगे गेंदबाजों का बैंड बाजा इस आखिरी गेंद के ऊपर। टीम का टोटल आ चुका है 60। 60 पे 3। चलिए मैं बुलाना चाहूँगा जवारवाड़ा बनाम उरण पनवेल। जवारवाड़ा बनाम उरण पनवेल दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है। राइट आर्म ओवर द विकेट, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। 1 रन जरूर मिला, 61 पे आता हुआ टोटल। और ये ओवर की समाप्ति हो चुकी है। 5 ओवर का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है। टीम का टोटल आ चुका है 61 पे 3। जीतने के लिए कंपलसरी चेसिंग के रूल के तहत 62 रनों की ज़रूरत है गुजरात के अगेंस्ट मुरबी पवारवाड़ी को। अजय पवार, इनसे मैं गुजारिश करना चाहूँगा कि आपकी शुरुआत टॉस किया जाए। जवारवाड़ा बनाम
उरण पनवेल। जवारवाड़ा के कप्तान यहाँ पर आ चुके हैं। मैं उरण पनवेल के कप्तान से तो जवार बनाम उरण पनवेल। इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है। हमारे अजय पवार, इनके शुभ हाथों ये टॉस किया जाएगा। अजय जी पवार। मैच का दूसरा सत्र जल्द से जल्द शुरू होगा। रन बने हैं पहले सत्र में 61 जीत के लिए। मुरवे पवारवाड़ी को ज़रूरत है 62 रनों की। गुजरात बनाम मुरवे पवारवाड़ी। माइक्रोफोन पर आएंगे दूसरे सत्र में तुषार जी धुमाल सर। सुस्वागतम स्वागतम पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मी तुषार धुमाळ अर्थातच बेलदार चषक 2025 मध्ये हार्दिक असं स्वागत करतो। याआधी आपण आवाज ऐकला आदरणीय गुरुवर्णीय प्रवीण सर दुगाडे यांचा। जबरदस्त हिंदीचा महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज। धावफलकावरती धावा लागल्यात पहिल्या सत्रामध्ये 61। पवारवाडी या संघाच्या विरोधात गुजरात संघ मैदानामध्ये खेळतोय। आता फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल पवारवाडी संघाची आणि गोलंदाजी पाहायला मिळेल ती गुजरात संघाची। गुजरात संघानं स्कोरकार्डवरती पहिल्यांदा फलंदाजी करताना धावांची नोंद केली होती ती 3 गड्यांच्या मोबदल्यात। 61 आता 62 धावांचं आव्हान घेऊन आपण बघतोय पवारवाडी या संघाचे 2 धुरंधर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत। बॅटर नेम विजय आणि सचिन आणि गोलंदाजी मार्गवरती सागर। पॉवर प्लेचं षटक आहे। फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। एक लॉंग ऑफ मध्ये तैनात केला गेला आणि एक लॉंग ऑनच्या जवळनं अगदी काव कॉर्नर मध्ये। यानंतरचा होणारा सामना उरण पनवेल विरोधात जवारवाडी वाडा। जवारवाडा या 2 संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल।
पहिला चेंडू भन्नाट वेगानं टप्पा पडल्यानंतर बाउन्स फॅक्टर या चेंडूला पाहायला मिळाला आणि इथे पहिला चेंडू फेकला गेला निर्धाव. 5 षटकामध्ये 62 धावांचं आव्हान. सागरनं आपल्या हाईटचा पुरेपूर फायदा घेताना या चेंडूला वेगामध्ये टाकलं. ऑफ स्टंपच्या लाईनमध्ये आपण बघतोय तिखट गोलंदाजीचा नजारा इथून पाहायला मिळतोय. विजय डान्स डाऊन क्रिकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, पदलालितेचा वापर इथे केला गेला आणि सागरनं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपलाय झेल. संधी देऊया खऱ्या अर्थानं डीजेला. ठोक. जण विकेट गेल्यानंतर जे काही सेलिब्रेशन केलं ते मात्र अतिशय रागात पाहायला मिळालं. चेंडूवरती त्यानं राग व्यक्त केला त्याचा. 62 धावांचं आव्हान होतं. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये विजय सारखा फलंदाज आता तंबूच्या आसऱ्याला परतलाय. नेक्स्ट बॅटर आलाय 3ऱ्या क्रमांकावरती राकेश. मी आमच्या माता भगिनींना विनंती करतो, मॅच चालू आहे, आपण मैदानाच्या बाहेर जा. देठ चेंडूचा पंचांचा थेट इशारा येतोय. जबरदस्त ही स्पर्धा. गुजरात वरून आलेली ही टीम आता गोलंदाजी करतीये आणि त्याच्या विरोधात पवारवाडी हा संघ आता फलंदाजी करतोय. 65 धावांचं टार्गेट चेस करताना पहिला गडी मात्र बाद झालाय. शून्यावरती तो परतलाय. अकाउंट खुलं झालं नाहीये. पवारवाडी संघाच्या आता फलंदाजाला सिद्ध करावा लागेल, प्रसिद्ध व्हावं लागेल आणि इथे मात्र पुन्हा पंचांचा OUT आउट असल्याचा इशारा इथून येतोय. ठोक डीजे. फलंदाज पुन्हा एकदा बाद. एक अष्टपैलू खेळाडू आहे. मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे आणि आता 4थ्या क्रमांकावरती आलाय. इथून डावाला सावरावं लागेल. पॉवर प्लेचं षटक. एखादा मोठा फटका येणं अपेक्षित. गोलंदाज सागर चांगली कामगिरी करतोय. आल्या आल्या अजयनं आपल्या नावाची ओळख निर्माण करताना मारलाय. काऊ कॉर्नरच्या बाहेर बाहेर बाहेर. बेलदार चषकाचा दमदार षटकार. षटकार. सर्व कार्य सुसर्वदा गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊया. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूया आणि थेट जाऊया मैदानामध्ये. षटकारानंतरचं हे दडपण आहे जे सागरवरती आलंय. सागरनं पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्या.
पहिला चेंडू निर्धाव फेकल्यानंतर त्यानं जबरदस्त गोलंदाजी केली, पण चौथ्या चेंडूवरती षटकाराचा मार त्याला खावा लागला. कारण मैदानामध्ये आता अजय आलाय. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टाकलेला चेंडू. इथे मात्र तुम्ही जर चेंडूच्या वरती जाऊन चढून खेळण्याचा प्रयत्न केला तर मात्र हा रिचेबल चेंडू असतो आणि या रिचेबल चेंडूला पंच आता निर्धाव पद्धतीने पाहतायत. इथून मात्र डॉट चेंडूचा इशारा. चांगला चेंडू यावेळेस आपण बघतोय विलंब कार्पेट काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. फंबल पाहायला मिळालं. फक्त मिळतीये या चेंडूवरती एक सिंगल. आणि इथे अजयनं नकार दिलाय. पहिलं षटक प्रगती पथावरती संपतंय आणि पहिल्या षटकामध्ये आपण स्कोर कार्डवरती धावा पाहतोय त्या 7. 62 धावांचं टार्गेट. 7 धावा पहिल्या षटकामध्ये नोंद झाल्यात. आता उरलेत शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 24 चेंडू 55 धावसंख्येची गरज. 2 बाद 7 स्कोर कार्डवरती नोंद. 25 मिनिटांमध्ये 5 षटक कंप्लीट करायचे. 25 मिनट में आपको 5 ओवर डालना है, इसीलिए आपको बार बार सूचना दी जा रही है. तुम्हाला सातत्याने याकरता आम्ही सांगतोय की वेळेला महत्त्व द्यावं लागेल, अन्यथा आपल्याला पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल. आजची या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. जे काय करायचं ते आजच करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे तर तुम्ही आता टाइम पास करू नका. पुन्हा एकदा अजय स्ट्राइक एंडवरती आलाय. नॉन स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय सचिनला, ज्यानं अजूनही एकही चेंडूचा खेळ केला नाहीये. त्याच्या वाटेला अजूनही एकही चेंडू पाहायला मिळाला नाहीये. पण नेक्स्ट बॉलर राजा, क्या बजाएगा बल्लेबाज राजा के गेंद का बाजा. अजय स्ट्राइक एंडवरती 62 धावांचं टार्गेट. 62. लोअर फुल टॉस चेंडू. खडे खडे स्ट्रोक लगावण्याच्या नादामध्ये इथे हा चेंडू गेलाय निर्धाव. जबरदस्त कमबॅक केलं गेलं. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होते टीम गुजरात संघाची. आम्ही एवढ्या लांबनं प्रवास करून का आलोय? खोपोलीच्या मैदानावरती गुजरात संघ खेळतोय आणि या गुजरात संघाने आता दादागिरी करायला सुरुवात केली आहे. पण दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे सिद्ध करताना आता फलंदाजाला पुन्हा मोठा फटका मारावा लागेल. अजयने या चेंडूला मिड विकेटच्या दिशेनं मारला आणि हा ना म्हणता म्हणता चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला हा जबरदस्त चौकार. तर बक्षीस खूप भलं मोठं आहे. बेलदार चषक 2025 चे माध्यम भव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेटचे सामने खोपोली खालापूर बैलदार समाजाच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा. या चेंडूवरती विलॉन द कार्पेट आपण बघतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल मिळाली आहे. चेंडूची उचलफेक केली जाईल. तत्पूर्वी मात्र थांबवलं गेलं. 61,000 रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. देवीदास संभाजी चव्हाण आणि श्री वीरेंद्र मधुकर जाधव यांच्या माध्यमातून पारितोषिक आयोजकांच्या माध्यमात पोहोचवण्यात आलेले आहे, देण्यात आलेले आहे. 31,000 रुपयाचं रोख पारितोषिक हरेश चव्हाण नैतिक एंटरप्राइजेस भावोशी यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. त्याचबरोबर 21,000 रुपयाचं तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पांडुरंग मोहिते कंस्ट्रक्शन परळी यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. आणि चौथ्या क्रमांकासाठीचे 11,000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे ते सुरेंद्र जाधव उद्योजक आहेत जाधववाडीचे, ज्यांच्या माध्यमातून रोख देण्यात आलेलं आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये 4 क्रमांक 16 संघांसाठी आपल्याला पाहायला मिळतात. त्याहूनही आपण बघतो मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट फलंदाज गोलासाठी बॅट
आणि शूज आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे मात्र प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच म्हणून अभिजित पवार आणि अक्षय पवार यांच्या माध्यमातून टी शर्ट्स, बॉलची जी चेंडूची सुविधा केली ती विजय पवार यांच्या माध्यमातून आपल्याला करण्यात आलेली आहे. त्यांचं देखील आपण कौतुक नक्कीच करूया. या स्पर्धेमध्ये 2 दिवस अन्नदानाची देखील व्यवस्था मान्यवरांनी केली आहे. 2 दिवस स्वादिष्ट जेवण सगळ्या खेळाडूंसाठी, येणाऱ्या प्रेक्षकांसाठी इथे ठेवण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा जोरदार अपील मैदानामध्ये होते. पंच आपल्या जागेवरती स्थिर आहेत. पिचिंग मात्र म्हणतायत पंच लेग स्टंपच्या बाहेर पाकला मिळतीये आणि इथे 1 धाव 22च्या माध्यमातून प्लस केली जाईल. टोटल धावा लागल्यात त्या स्कोअरकार्ड वरती 13. 13 क्या मेरा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 62 धावांचं टार्गेट आहे. गुजरातच्या विरोधात आपण बघतोय पवारवाडी ही टीम मैदानामध्ये खेळतीये. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल 49 धावांची. 18 चेंडू 49 धावा कराव्या लागतील पवारवाडी संघाला गुजरात संघाच्या विरोधात. सुपर संडे आज रविवार आहे. क्रिकेटची मेजवानी घेऊन खोपोलीकरांसाठी आपण बघतोय आस्वाद देण्याचं काम बेलदार चषक 2025च्या माध्यमातून आपण कमिटीच्या वतीनं त्यांचं सगळ्यांचं करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. जवारवाडा आणि उरण पनवेल संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपले जे काही फॉर्मॅलिटीज बाकी आहे त्याकरता आपण आयोजकांशी संपर्क साधा. उरण संघाचा कर्णधार आणि जवारवाडा संघाचा कर्णधार आपल्याला विनंती आहे आपल्या ज्या काही फॉर्मॅलिटीज बाकी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला आयोजकांशी संपर्क करायचा आहे. नेक्स्ट बॉलर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि सागेकोट्यातील तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज सागर, जर्सी क्रमांक 33. हार्दिक पांड्याचा रोल साकारताना आपल्याला पाहायला मिळतो. पण स्ट्राईक गेटवरती सलामीला आलेला फलंदाज सचिन. सर सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा का गॉड ऑफ क्रिकेट यांचा वाढदिवस 24 एप्रिल या तारखेला आपण साजरा केला. ऑफस्टंपच्या लाईनच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर चेंडूनं काटा बदलला, चेंडूनं वळण घेतलं, चेंडू आतल्या दिशेला वळाला आणि इथे मात्र फलंदाज आशाभूत नजरेनं या चेंडूकडे पाहता पाहता प्रेमात पडला की काय. यहां प्रेम करना मना है, यहां पे आक्रमण करना जरुरी. इथं युद्ध करावं लागेल. सचिन पुन्हा एकदा त्याच ताकदीनं गोलंदाजी होती. तिखट गोलंदाजीचा नजारा. परिस्थिती विकट आहे. काल याच मैदानावरती 24 चेंडूमध्ये 28 धावा देखील वाचवल्या गेल्या. हे मैदान ऐतिहासिक आहे. या मैदानावरती कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण. बाउंड्रीज जरी छोट्या वाटत असला तरी गोलंदाज मात्र सातत्यानं तिखट गोलंदाजी करताना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाला आहे. सरळ बॅटनं खेळला जातोय हा चेंडू. इथे मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये या चेंडूला अडवताना सिंगल मिळाली. 1 या धावसंख्येनं वाढ. एका धाव्याच्या मदतीनं 14 धावा. 62 धावांचं टार्गेट. दुसऱ्या सत्राचा खेळ चालू आहे गुजरात संघाच्या विरोधात. पवार वाडी संघ मैदानामध्ये खेळतोय. मानगाव या ठिकाणाहून आलेला आपण पाहतोय पवारवाडी हा संघ मात्र मैदानामध्ये गुजरात संघाच्या अपोजिट खेळताना पाहायला मिळतो. अजय चांगली कामगिरी करताना फंबल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चुकला, या चुकीला माफी नाही. इथे मात्र धावा मिळतील 4. 4. अठरा 2.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांचा हा सामना. सागर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर. लोअर फुलटॉस चेंडू होता
जोरदार पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र लेग साईडच्या दिशेनं सिंगल येते. एक या धावसंख्येनं वाढ. टोटल आता 19 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. 62 धावांचं आव्हान थोडंसं आता अवघड होत चाललंय, कारण गोलंदाजी तिकड होतीये ती गुजरात संघाची. गुजरातमधनं या मैदानावरती आम्ही आलोय. या मैदानावरती आम्हाला ट्रॉफी जिंकायची आहे आणि ती गुजरातला न्यायची याचं मनध्येय त्यांच्या मनामध्ये आहे. सातत्यानं सागर चांगली कामगिरी करताना. ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांनी वाईट चेंडू घोषित केला आणि इथे मात्र श्री साई मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे मालक सन्माननीय शंकरजी पवार साहेबांचं या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झालंय. त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया आणि स्वागत करण्यासाठी अजय पवार यांना विनंती करूया का आपण मान्यवरांचं यथोचित स्वागत करावं. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. 20 धावा लागल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 20 म्हणजे येणाऱ्या आता 12 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल 42 धावसंख्येची. येणारे 12 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज. बघा रिव्ह्यूचा वापर तुम्हाला फक्त बीमर आणि रनआउट या 2 गोष्टीसाठी करायचा आहे. आणि पंचांना हवा तेव्हा ते रिव्ह्यूचा वापर करू शकतात, पण पंचांनाच ही मुभा आहे. टेक्नॉलॉजी जरी वाढली असली तरी मात्र KTCच्या माध्यमातून फक्त 2 कॅमेरे आहेत. कदाचित 4 असते तर मग आपण सगळे रिव्ह्यूचा वापर इथून केला असता. अल्ट्रा एसाठी आता पुढच्या वर्षी त्यांचा प्रयत्न असेल काहीतरी नवीन घेऊन यायचा. कदाचित येणाऱ्या खोपोली प्रीमियर लीगमध्ये तो प्रयत्न सक्सेसफुल होईल अशी अपेक्षा आपण करूया. खोपोली, खालापूर, कर्जत टेनिस.in या वाहिनीद्वारे आपण पाहतोय थेट प्रक्षेपण. घर बसल्या प्रेक्षक आनंद देतात. काही कमेंट्स देखील चांगल्या करतायत, काहींच्या कमेंट्स देखील विचार करण्यासारख्या आहेत. त्या देखील प्रेक्षकांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. पुन्हा एकदा मान्यवरांचं शुभागमन या सोहळ्यात झालंय, त्यांचं आपण स्वागत करूया. मान्यवरांना विनंती येऊन आसनस्थ व्हा, मॅचचा आनंद घ्या. नेक्स्ट बॅटर, नेक्स्ट गोलंदाज रवी. शंकरभाई पवार, पवारांची पॉवर त्यांनी दाखवली. आपल्या समाजासाठी जे काय लागेल ती मदत करण्यासाठी त्यांनी हात पुढे केला. आणि हे मंडप जे आपण पाहतोय सुंदरतेनं पाहायला मिळतंय, ते मंडप सजवण्यासाठी जे काही लागतं ते त्यांनी मात्र पुरवलंय. बऱ्याच गोष्टीसाठी काय काय लागतं हे सांगायची गरज नाहीये. ती एक गोष्ट जर मिळाली की बऱ्याच गोष्टी घडतात. अमोल चव्हाणचा खेळ आपण यानंतर पाहणार आहोत. तिसऱ्या मॅचमध्ये ओमकार चव्हाण या स्पर्धेतील मुख्य घटक आहेत, जे सातत्यानं सूचना करतायत की यानंतरच्या मॅचसाठी जव्हारवाडा आणि उरण पनवेल या संघाच्या कर्णधारांनी त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. डॉट चेंडूचा इशारा. जबरदस्त गोलंदाजी चालू आहे. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव गेलेत. रवी चांगली गोलंदाजी करतोय. जबरदस्त हा चेंडू आणि या चेंडूवरती आपण पाहतोय OUT आउट. पंचांनी बोट उंचावलं, अर्थातच फलंदाज जाईल डगआउट. ठोक DJ.
मध्ये आहेत आणि BSA पॅनलचे चेअरमन बाळा साळुंके सर आता तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. यावेळेस मेन पंचांचा वाईटचा इशारा. 1 धावेनं स्कोर कार्डवरती वाढ. टोटल 21. बराच वेळानंतर धावफलकावरती वाढ पाहायला मिळतीये. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. जायचं होतं वाशीला पण बॅट फिरली काशीला असं म्हणावं लागेल, कारण इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. सिंगल या चेंडूवरती पाहायला मिळतीये. गुजरातवरनं आलेली टीम काय जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतीये. मिश्रित गोलंदाजी पाहतोय आपण गुजरात संघाची. कधी चेंडूला वळण देत आहेत, कधी वेगानं चेंडूला हाताळतायत. सातत्यानं फलंदाजाला विचार करावा लागतोय. इथे धावा आता अवघड जागेचं दुखणं म्हणून पाहतोय. 22 धावा लागल्यात स्कोर कार्डवरती. 3 गडी बाद झालेत. 62चा होतोय पाटला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क नाही. पुन्हा एकदा डॉट. षटक क्रमांक 4 पूर्ण झालं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा लागल्यात स्कोर कार्डवरती. 65 धावांचं टार्गेट पाहताना पण आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे ती 40 धावसंख्येची. शेवटचे 6 चेंडू 40 धावा. चला स्पीडअप दाखवा. नेक्स्ट बॉलर लगेच गोलंदाजी या ट्रॅकवरती येईल. गोलंदाज भावेन. जर्सी क्रमांक 27 भावेन. ऋतिक एक ऋत्वी एक भावेने, पण गोलंदाज जर्सी क्रमांक 27 आहे. यावेळेस वेगानं टाकलाय. 5 पावलांचा रनअप आहे. असं वाटलं तर स्पिन गोलंदाजी होईल, पण इथे वेगावरती स्वार झालाय हा ऋत्विक. वाईट चेंडूचा पंचांचा इशारा. 1 या धावसंख्येनं वाढ. याआधी वेगानं टाकला आणि इथे आता धीम्या गतीनं या चेंडूला फिंगर रोल करण्याचा प्रयत्न केला, पण सटीक टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळाला नाही, म्हणून पंचांनी पनिशमेंट दिली. स्वेर चेंडूचा इशारा. पुन्हा एकदा पंचांचा लागोपाठचा दुसरा स्वेर चेंडू. बाज की नजर, बाजीराव की तलवार. आणि BSA पॅनलच्या पंचांच्या निर्णयावरती संदेह करू नका. अचूक निर्णय आहेत त्यांचे. इथे चुकीला माफी नाही. पुन्हा वेगावरती स्वार. डॉट चेंडूचा इशारा. गुजरात संघानं एक हाती हा सामना आपल्या दिशेला झुकवलाय. मी असं म्हणणार नाही की हा सामना जिंकलाय, कारण अजूनही शेवटच्या चेंडूपर्यंत खेळ चालणार आहे. आखो टप्प्याचा चेंडू स्लॉट मध्ये घेतला आणि त्याला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये मिड विकेटच्या बाहेर. बराच वेळानंतरचा हा बेलदार चषकातला दमदार षटकार. डीजे ओमकार चव्हाण, अक्षय साळुंके, अशोक पवार, त्याचबरोबर अक्षय पवार, या सगळ्यांचं मी मनाच्या अंतःकरणापासून खरंच आभार व्यक्त करतो, ज्यांनी आम्हाला या व्यासपीठावरती बोलण्याची संधी दिली. आमच्यासारख्या छोट्या समालोचकाला या व्यासपीठावरती आणून त्यांनी खरंच खूप मोठं काम केलं आहे. बेलदार चषक 2025चे माध्यम आहे आणि इथून मात्र खोपोलीकरांनी, खालापूरकरांनी या ट्रॉफीची स्वतःकडे निवड केली आणि सुंदर आयोजन खूप कमी वेळामध्ये त्यांनी साकारताना आपण नक्कीच पाहिले. या मैदानावरती मैदान मिळवण्यासाठी देखील कसरत करावी लागते हे त्यांना देखील समजलं असेल. चांगला चेंडू आणि इथून मात्र असं वाटलं होतं हा चेंडू टप्प्यावरती, पण पंच सांगतात टप्पा मिस आहे. वाईट चेंडूचा इशारा. पुन्हा पाहुण्यांचं आपण आगमन पाहतोय. ज्येष्ठ
नागरिक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय ते आलेले, त्यांचं स्वागत आपण करूया. चांगली उत्तम दर्जाची पाण्याची सोय, सगळ्या खेळाडूंसाठी जेवण, चांगली खेळपट्टी, चांगलं मैदान, चांगल्या प्रकारचा DJ. कालच्या दिवसामध्ये थोडंसं मी प्रेक्षकांचं दिलगिरी व्यक्त करेल, कारण काल थेट स्पर्धा पाहता आली नाही. KTECच्या लाईव्हच्या टीमला आम्ही खूप प्रयत्न केले आणण्याचे, पण काल त्यांचा देखील सगळा सेटअप बैलगाडी क्षेत्रामध्ये अडकला होता. पण आता तिथून देखील त्यांनी आम्हाला सहकार्य करताना कालची नाईटची रजनी पूर्ण करून ते आता डे या स्पर्धेमध्ये आपलं कार्य करण्यासाठी आले. तर KTCच्या टीमचं देखील करूया हार्दिक हार्दिक असं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. DJ ऑपरेटरचं देखील मी कौतुक करेल, त्याचा देखील प्रयत्न चांगला होतोय. त्याच्या आयुष्यातील तो पहिली स्पर्धा कव्हर करतो.